नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट लेक्चरला आपण फॉर्मॅट पाहिला प्रॉफिट अँड लॉसचा. त्याच्या अगोदर त्याची इन्फॉर्मेशन पाहिली आणि नंतर फॉर्मॅट पाहिला. तर आपण प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट पाहताना बरेचसे आयटम्स आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्याच्या अगोदर आपण ट्रेडिंगचा फॉर्मॅट पाहिला. बऱ्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला एखादी गोष्ट नसेलही कळाली तर प्लीज कृपा करून मला सांगा, त्या गोष्टी आपण कव्हर करून घेऊया. ठीक आहे. आज आपण बॅलन्स शीट बद्दल बोलणार आहोत. बॅलन्स शीट बद्दल बोलण्यापूर्वी मला काही गोष्टी क्लिअर करायच्यात, ते नीट पहा. बांधो, आपण 11वीला स्टार्टिंगलाच पाहिलं अकाउंटचे टोटल 3 प्रकार आहेत. अकाउंटचा पहिला जो प्रकार आहे त्याला आपण बोलतो पर्सनल अकाउंट. दुसरा जो आहे तो आहे रियल अकाउंट आणि तिसरा अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट. ओके, हे 3 अकाउंट आपल्याला आहेत आणि त्याच 3 अकाउंट वरनं जर्नल एंट्री होते, जर्नल वरनं लेजर होतं, लेजर क्लोज केल्यानंतर ट्रायल बॅलन्स बनतो. म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये एक्झाम्पल एकतर पर्सनल अकाउंट असेल किंवा रियल अकाउंट असेल किंवा नॉमिनल अकाउंट असेल. बरोबर. मग आता पहा, मी तुम्हाला असं म्हणालो होतो ट्रेडिंग अकाउंट इज अ अकाउंट ऑफ नॉमिनल. ट्रेडिंग अकाउंट हा नॉमिनल अकाउंटचा प्रकार आहे आणि त्याच्या डेबिटला आपण एक्सपेन्सेस रेकॉर्ड करतो आणि क्रेडिटला इन्कम्स रेकॉर्ड करतो. आणि म्हणून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, ट्रेडिंग अकाउंट हा स्वतः नॉमिनल अकाउंटचा प्रकार आहे आणि त्यात रेकॉर्ड केले जाणारे ऍटम्स देखील नॉमिनल ऍटम्स असतात. म्हणजे नॉमिनल अकाउंट हा ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड केला जातो. ओके. सेकंड, दुसरा अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तो स्वतः नॉमिनल अकाउंटचा प्रकार आहे. त्याच्या डेबिटला आपण एक्सपेन्सेस रेकॉर्ड करतो, क्रेडिटला इन्कम्स रेकॉर्ड करतो. हे तुम्हाला माहिती आहे. मग आता जर प्रॉफिट अँड लॉस हा नॉमिनल अकाउंटचा प्रकार असेल तर त्याच्यावर रेकॉर्ड केले जाणारे ऍटम्स हे देखील नॉमिनल ऍटम्स असणार आहेत. म्हणजे एक अकाउंट की ज्याचं नाव आहे नॉमिनल, तो ट्रेडिंगला आणि प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड केला जातो. मग आपल्याकडे आता 2 अकाउंट शिल्लक राहिले, पर्सनल अकाउंट आणि रियल अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, पर्सनल अकाउंट आणि रियल अकाउंट आपलं जे आन्सर आहे शेवटचं बॅलन्स शीट त्यावर रेकॉर्ड केलं जातात. म्हणजे पर्सनल अकाउंट आणि रियल अकाउंट हे ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड केले जात नाही. ते कुठे रेकॉर्ड केले जातात? बॅलन्स शीट मध्ये. तुम्हाला सहज कोणी प्रश्न विचारेल अकाउंटचे 3 प्रकार आहे, बॅलन्स शीट मध्ये कोणते अकाउंट्स रेकॉर्ड केले जातात, तर आपण काय बोलूया? पर्सनल अकाउंट अँड रियल अकाउंट. आणि नॉमिनल अकाउंट कोणाला रेकॉर्ड केले जातात? ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड केले जातात. मग आता बॅलन्स शीट बद्दल आपण पाहिलेलं आहे. बॅलन्स शीट हा मुळातच अकाउंट नाहीये. बॅलन्स शीट अकाउंट नाहीये, लक्षात ठेवा. बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट. मग बॅलन्स शीट हे काय आहे? तर मित्रांनो, बॅलन्स शीट हे आहे स्टेटमेंट. बॅलन्स शीट हे काय आहे? स्टेटमेंट. बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट. मग ते स्टेटमेंट मध्ये काय रेकॉर्ड केलं जातं? तर मित्रांनो, त्या स्टेटमेंट मध्ये रेकॉर्ड केले जातात ऍसेट्स अँड लायबिलिटीज. ओके. मग एक गोष्ट तर नक्की, रियल अकाउंट आर द अकाउंट्स ऑफ ऍसेट्स अँड प्रॉपर्टीज. रियल अकाउंट ऍसेट्स आणि प्रॉपर्टीज आहे. म्हणजे रियल अकाउंट सगळ्याच्या सगळ्या ऍसेट साइडला रेकॉर्ड केलं जाईल आणि पर्सनल अकाउंट पैकी काही लोकांकडून आपल्याला पैसे घ्यायचेत, बरोबर ना, यायचेत आपल्याला, त्यांच्याकडनं आपल्याला अमाऊंट रिसिवेबल आहे, ते पर्सन ऍसेटला जातील आणि ज्या पर्सनला आपण पेएबल आहोत ते मात्र लायबिलिटीला जातील. म्हणजे पर्सनल अकाउंट हा ऍसेट साइडलाही रेकॉर्ड केला जाऊ शकतो, लायबिलिटी साइडलाही रेकॉर्ड केला जाऊ शकतो. ज्या पर्सनला आपण अमाऊंट पेएबल आहोत ते आपल्या लायबिलिटीज असतील आणि ज्या पर्सन्स कडनं आपल्याला अमाऊंट रिसिवेबल आहे
त्या मात्र काय असतील, ऍसेट्स असतील. परत एकदा क्लिअर करतो, अकाउंटचे 3 प्रकार आहेत, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. संपूर्ण नॉमिनल अकाउंट हा ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड केला जातो. ओके, टोटल नॉमिनल अकाउंट एक तर ट्रेडिंगला रेकॉर्ड होईल, नाही तर प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड होईल. उरले 2 अकाउंट, पर्सनल अकाउंट आणि रिअल अकाउंट. रिअल अकाउंट ऍसेटचा अकाउंट आहे, मग ते बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला रेकॉर्ड केलं जाईल. मग उरला एकच पर्सनल. पर्सनल अकाउंट हा ऍसेट्सलाही रेकॉर्ड केला जाऊ शकतो, हा लायबिलिटीलाही रेकॉर्ड केला जाऊ शकतो. आणि त्याचसाठी मी म्हणालो, ज्या पर्सनला आपण अमाऊंट पेएबल आहोत त्या सगळ्या पर्सन आपल्यासाठी लायबिलिटी आहे, आणि ज्या पर्सन्स कडनं आपल्याला अमाऊंट रिसिवेबल आहे त्या सगळ्या आपण कुठे रेकॉर्ड करायच्या, ऍसेट साइडला रेकॉर्ड करायच्या. क्लिअर आहात? ठीक आहे. मग बाळांनो परत एकदा ऐका, बॅलन्स शीट हा मुळातच काय नाहीये, अकाउंट नाहीये. ते काय आहे, स्टेटमेंट, की ज्या स्टेटमेंट मध्ये काय रेकॉर्ड केले जातात, ऍसेट्स आणि लायबिलिटीज रेकॉर्ड केल्या जातात. क्लिअर आहात? मग हे स्टेटमेंट तुम्हाला काय शो करतं, बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट showing financial position of the business, that is assets and liabilities on a particular date. बॅलन्स शीट वरनं काय कळतं मित्रांनो, तर लक्षात ठेवायचंय, बॅलन्स शीट वरनं आपल्याला कळते आपली फायनान्शियल पोझिशन. काय कळते, फायनान्शियल पोझिशन. क्लिअर आहात? बॅलन्स शीट वरनं आपल्याला फायनान्शियल पोझिशन कळते. मग आता एक गोष्ट परत एकदा रिपीट करतोय, की बॅलन्स शीट मध्ये रेकॉर्ड केलेले अकाउंट कोणते, पर्सनल अकाउंट आणि रिअल अकाउंट. सगळे रिअल अकाउंट कुठे रेकॉर्ड केले जातील, ऍसेट साइडला. पण पर्सनल अकाउंट कुठे कुठे रेकॉर्ड केलं जाईल, लायबिलिटीजला पण आणि ऍसेट्सला पण. ज्या पर्सन्सला आपण अमाऊंट पेएबल आहोत ते आपल्या लायबिलिटीज असतील, आणि ज्या पर्सन्स कडनं आपल्याला अमाऊंट रिसिवेबल आहे ते मात्र काय असेल, ऍसेट्स असतील. ठीक आहे, क्लिअर आहात सगळे? ठीक आहे. बॅलन्स शीट 2 बाजूंमध्ये विभागले गेले. बॅलन्स शीटची लेफ्ट हँड साइड ही लायबिलिटीज साइड आहे, अँड राईट हँड साइड ही मात्र कोणती बाजू आहे, ऍसेट साइड आहे. ठीक आहे, बॅलन्स शीट बद्दल एक्सप्लेनेशन आता आपण पाहूया. पहा, सगळ्यात वरती हेडिंग टाकलंय क्वेश्चन, म्हणजे खर तर फायनल अकाउंट इज फायनल अकाउंट इन्क्लूड, सॉरी, फायनल अकाउंट इन्क्लूड ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, असे 3 नंबर होते. त्यामध्ये नंबर 1 ट्रेडिंग अकाउंट क्लिअर केला, नंबर 2 प्रॉफिट अँड लॉस क्लिअर केला, आणि आता नंबर 3 चाललाय बॅलन्स शीट. काय वाक्य लिहिले वाचा, बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट. ऑब्जेक्टिव्हला 100% येतं, बॅलन्स शीट इज अन अकाउंट, ट्रू ऑर फॉल्स, तर आपला आन्सर फॉल्स असणार आहे. बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट, आन्सर आपलं ट्रू असणार आहे. बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट showing financial position of the business on a particular date. Balance sheet is not an account, it is a statement showing financial position of the business on a particular date. एखाद्या विशिष्ट दिवसापर्यंत आपल्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती दर्शवणारं पत्रक म्हणजे मित्रांनो काय आहे, बॅलन्स शीट आहे. इट शोज द ऍसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द बिझनेस. त्या स्टेटमेंट वरनं काय कळतं आपल्याला, आपल्या मालमत्ता कळतात आणि आपल्या लायबिलिटीज देखील कळतात. पुढचं अतिशय महत्वाचं वाक्य अंडरलाईन नंतर करून ठेवा, ऑल द पर्सनल अकाउंट्स अँड रिअल अकाउंट्स आर रेकॉर्डेड टू द बॅलन्स शीट. पहा, ऑल द पर्सनल अकाउंट्स अँड रिअल अकाउंट्स आर रेकॉर्डेड टू बॅलन्स शीट, म्हणजे पर्सनल अकाउंट आणि रिअल अकाउंट हे 2 अकाउंट बॅलन्स शीटला रेकॉर्ड केले जातात. बॅलन्स शीट इज डिवायडेड इंटू 2 साइड्स. बॅलन्स शीट किती बाजूंमध्ये विभागले गेले, 2 बाजूंमध्ये. द लेफ्ट हँड साइड ऑफ बॅलन्स शीट इज कॉल्ड कॅपिटल अँड लायबिलिटीज. आपल्या बॅलन्स शीटची लेफ्ट हँड साइड जी आहे ती लायबिलिटीज साइड आहे. ऑब्जेक्टिव्हला 100% विचारलं जातं इंटरनल एक्झाम मध्ये. द लेफ्ट हँड साइड ऑफ बॅलन्स शीट इज कॉल्ड कॅपिटल अँड लायबिलिटीज, किंवा नुसतं लायबिलिटीज लिहिलं तरी बरोबर दिलं जाईल. द लेफ्ट हँड साइड ऑफ बॅलन्स शीट इज कॉल्ड कॅपिटल अँड लायबिलिटीज. फॉर एक्झाम्पल, कॅपिटल, बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर्स हे आपल्याला लेफ्ट हँड साइडला रेकॉर्ड करायचे आहेत. पुढे लिहिले आपण, द राईट हँड साइड ऑफ बॅलन्स शीट इज कॉल्ड ऍसेट्स अँड प्रॉपर्टीज. द राईट हँड साइड ऑफ बॅलन्स शीट
इज कॉल्ड ऍसेट्स अँड प्रॉपर्टीज. बॅलन्स शीटची उजवी बाजू म्हणजेच राईट हँड साइड काय आहे मित्रांनो? अगदी बरोबर, ऍसेट्स अँड प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग, मशिनरी, डेटर्स, कॅश इन हँड, इन्व्हेस्टमेंट एक्सेट्रा. ओके. आणि अगदी महत्वाची गोष्ट, ऍसेट्स आणि लायबिलिटी दोन्ही इक्वल असतात. पुढचं स्टेटमेंट लिहिलंय, द टोटल ऑफ ऍसेट साइड अँड टोटल ऑफ लायबिलिटी साइड मस्ट बी इक्वल. ऍसेट्स आणि लायबिलिटीची टोटल इक्वल असते आणि ज्या वेळेला ऍसेट्स आणि लायबिलिटीची टोटल इक्वल होते तेव्हा आपण त्याला बोलतो आपलं बॅलन्स शीट काय झालं? टॅली झालं. क्लिअर आहात? ठीक आहे. मग कॅपिटलचा फॉर्म्युला आपण 11वी मध्ये शिकला होता. कॅपिटल इज इक्वल टू ऍसेट्स मायनस लायबिलिटी. आपल्या ऍसेट्स मधनं आउटसाइडर्स लायबिलिटी आपण जेव्हा लेस करता, डिडक्ट करता, तेव्हा आपल्याला कॅपिटल फाइंड आउट होतं. किंवा आपण असंही बोलू शकतो, कॅपिटल प्लस लायबिलिटीज इज इक्वल टू ऍसेट्स. कॅपिटल आणि लायबिलिटीची टोटल ऍसेट्स आहे. ठीक आहे. आता आपण पाहूया फॉर्मॅट. आहे बॅलन्स शीटचा फॉर्मॅट. सगळ्यात वरती मिडलला नाव लिहिलंय बॅलन्स शीट, त्याच्या खाली ॲज ऑन 31 मार्च 2026. पहिल्यांदा मी ऍसेट्स क्लिअर करतोय. प्रॉपर्टी ऑफ एनी टाइप ऑर डिस्क्रिप्शन ओन बाय अ बिझनेसमन इज कॉल्ड अन ऍसेट. संपत्ती का जिचं वर्णन कोणतंही असू द्या, कोणत्याही प्रकारची, कोणत्याही वर्णनाची संपत्ती का ज्याच्यावर व्यावसायिकाचा मालकी हक्क आहे त्याला आपण काय म्हणायचंय? ऍसेट. म्हणजे ज्याला आपण माझं 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 बोलतो ना, ती आपलं ऍसेट. माझी बिल्डिंग, माझी मशिनरी, माझी कॅश किंवा माझा पैसा, माझी गाडी, माझा बंगला, ज्याला माझं माझं बोलतो त्या सगळ्या काय आहेत? आपल्या ऍसेट्स आहेत. पण डेफिनेशन क्लिअर करा. प्रॉपर्टी ऑफ एनी टाइप ऑर अ डिस्क्रिप्शन ओन बाय अ बिझनेसमन इज कॉल्ड अन ऍसेट्स. पहा, आपण राईट हँड साइड बद्दल बोलतोय. ऍसेट साइड इनर आणि आउटर कॉलम असे बनवलेले आहे. प्लांट अँड मशिनरी, आपल्या व्यवसायात असणारी प्लांट अँड मशिनरी ही आपल्या व्यवसायाची काय आहे? ऍसेट आहे. म्हणजे याची रक्कम ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट कॉलमला असेल आणि त्याला आपल्याला रेकॉर्ड करायचं ऍसेट साइडला. ज्याला आत्ता फॉर्मॅटमध्ये डायरेक्ट कळणार नाही त्यासाठी अगोदरचे जे 4-5 व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नीट काळजीपूर्वक ऐकावे लागतील. पहिल्या याच्यामध्ये नाही कळाले परत सेकंड टाइम ऐका. पण ते तुम्ही ऐकलं तर हा पार्ट कळेल, नाही तर अजिबात कळणार नाही. प्लांट अँड मशिनरीतून शक्यतो त्यावर डेप्रिसिएशन नावाची ऍडजस्टमेंट असते, ती त्यातून काय होते मित्रांनो? लेस केली जाते. ओके. त्यानंतर फर्निचर अँड फिक्चर्स ही देखील आपली ऍसेट आहे. लँड अँड बिल्डिंग, जमीन आहे, इमारत आहे, आपल्या मालकी हक्काची आहे, आपली ऍसेट आहे. ऍप्रिसिएशन नावाची ऍडजस्टमेंट काही केसमध्ये येते. बिझनेस प्रिमायसेस, व्यवसायाची इमारत, भव्य इमारत, बिझनेस प्रिमायसेस ही देखील आपली काय होऊ शकते? ऍसेट. प्लांट अँड इक्विपमेंट, प्लांट अँड मशिनरी न देता ते काही केसमध्ये आपल्याला काय बोलतात? प्लांट अँड इक्विपमेंट आहे. प्लांट आहे, इक्विपमेंट आहे, साहित्य सामग्री आहे. कोणाची आहे? आपली. आपली ती काय होणार आहे? ऍसेट्स. काही केसमध्ये बोलतात ऑफिस इक्विपमेंट्स, ऑफिसमध्ये असणारी सर्व साहित्य सामग्री, ऑफिससाठी लागणारी सर्व साहित्य सामग्री ही देखील आपली काय होईल? ऍसेट्स. मोटर व्हेइकल, मित्रांनो मोटर व्हेइकल त्यांनी बोललेलं आहे. मग मोटर व्हेइकल ऐवजी ते बोलतील मोटर कार किंवा ट्रक, ट्रॅक्टर्स असे शब्द वापरतील. शेवटी व्हेइकल आहे. डिलिव्हरी व्हॅन, माल पोहोचवण्यासाठी लागणारी डिलिव्हरी व्हॅन ती देखील आपली काय होईल? ऍसेट्स होईल. ओके. मोटर व्हेइकल. पुढे दिलंय कॉम्प्युटर, आपल्या ऑफिसमध्ये 20-30 कॉम्प्युटर्स आहेत. शेवटी ते आपण खरेदी केलेले आहेत आणि ते आता आपल्या मालकी हक्काचे आहेत आणि म्हणून कॉम्प्युटर्स ही देखील काय आहे? आपली ऍसेट. लॅपटॉप, आपल्या ऑफिसमध्ये असणारे लॅपटॉप आपल्या मालकी हक्काचे आहेत, आपली ती काय होईल? ऍसेट्स होईल. प्रिंटर, प्रिंटर किंवा अजून एक आहे, खर तर आता वापरलं जात नाही परंतु टाइपरायटर, टाइपरायटर. ओके. प्रिंटर, टाइपरायटर दोन्हीही काय आहे? ऍसेट. फ्री होल्ड प्रॉपर्टी, मी एक्सप्लेन केलं यापूर्वी. फ्री होल्ड प्रॉपर्टी अशी प्रॉपर्टी की जिचं ओनरशिप आणि पोझिशन आपल्याकडेच असणार आहे, आपणच मालक आहोत आणि आपणच त्याच वापर करतोय, आपली ती फ्री होल्ड प्रॉपर्टी.
लीज होल्ड प्रॉपर्टी, शेवटी दोघांमध्ये प्रॉपर्टी शब्द आहे ऍसेटला. पुढे जाऊन आपल्याला लीज अग्रीमेंट नावाचा एक टॉपिक आहे किंवा रॉयल्टी अग्रीमेंट, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं पाहायला मिळणार आहे. लीज होल्ड प्रॉपर्टी, फ्री होल्ड प्रॉपर्टी या दोन्ही गोष्टी क्लिअर होतील तिथे. पुढे आहे गुडविल, नावलौकिक. गुडविल इज अन इंटॅन्जिबल ॲसेट. गुडविल ही अदृश्य मालमत्ता आहे. आपण 11वी मध्ये शिकलेला आहात आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर असल्या पाहिजे. त्या ऍसेट साईडला रेकॉर्ड करायचे. पेटेंट्स, कॉपीराईट, ट्रेडमार्क या देखील मित्रांनो काय आहेत आपल्या ऍसेट्स आहे. पुढे आहे इन्व्हेस्टमेंट. मित्रांनो आपल्याकडे जास्तीचे पैसे असतील तर ते आपण घरामध्ये ठेवत नाही. घरामध्ये ठेवले तर नाहक कुठल्याही गोष्टीसाठी खर्च होऊ शकतात किंवा चोरीला जाऊ शकतात आणि म्हणून ते आपण योग्य ठिकाणी काय करतो, इन्व्हेस्ट करतो. एकतर बँकेत करतो, शेअर मार्केटमध्ये करतो किंवा वेगवेगळ्या स्कीम्स असतील, इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतील त्याच्यात इन्व्हेस्ट करतो. इन्व्हेस्टमेंट ही आपली ऍसेट आहे. मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऍड होतं. जर त्यावर इंटरेस्ट नावाची ऍडजस्टमेंट असेल तर ऍडजस्टमेंट एक्सप्लेन केलेलं नाहीये मी आता. पुढच्या लेक्चर पासून ऍडजस्टमेंट देखील क्लिअर होतील. गव्हर्नमेंट बॉन्ड्स, ओके, आपल्याकडे जास्ती पैसे असतील तर आपण गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स परचेस करतो आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, आपण पार्टनरशिप फर्म आहोत पण आपल्याकडे जास्तीचा पैसा असेल तर आपण एखाद्या चांगल्या नामांकित कंपनीचे शेअर्स खरेदी करतो आणि त्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर्स, एखाद्या कंपनीला कर्जाऊ पैसे देतो म्हणजे डिबेंचर्स परचेस करतो. आपल्याकडे जास्त पैसे असेल तर आपण गोल्ड मध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करतो. गोल्ड ही देखील इन्व्हेस्टमेंट आहे बाळांनो. त्यानंतर लोन्स अँड ऍडव्हान्सेस, अतिशय महत्वाचा पॉइंट आलाय ऍसेट साइडला. लोन्स अँड ऍडव्हान्सेस, अनेक व्यक्तींना असं वाटतं लोन ही लायबिलिटी आहे. अरे बाळांनो नीट लक्ष द्या, मी इथे एक्सप्लेन करतो पहा. लोन ही लायबिलिटी आहे आणि असं अनेक जणांना वाटतं. म्हणून एक्झाम्पल देतो. आपलं नाव आहे समजा अजय आणि आपला मित्र आहे प्रमोद. प्रमोद एका फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये अडकलेला आहे आणि त्याला तात्काळ 50,000ची गरज आहे. तो जरी मित्र असला तरी मैत्री बाजूला आणि व्यवहार बाजूला. प्रमोद आपल्याकडे आला आणि त्याने आपल्याला 50,000ची मागणी केली. मग आपण प्रमोदला ते पैसे 50,000 रुपये ऍज अ लोन म्हणून दिले. मग मला पैसा कुणाचा रे? अजयचा. म्हणजे कुणाचा? आपला. आपण कोणाला वापरायला दिलाय? प्रमोदला. शेवटी त्या प्रमोद कडून तो पैसा आपल्याला आज ना उद्या येणे बाकी आणि म्हणून अजयला प्रमोद कडून पैसे घ्यायचे म्हणजे अजयसाठी ती काय झाली? ऍसेट झाली. त्याला बोललं जातं लोन्स अँड ऍडव्हान्सेस. लोन्स अँड ऍडव्हान्सेस जर रक्कम डेबिटला असेल तर मात्र मित्रांनो ऍसेट साइडला रेकॉर्ड करायचं. लोनची रक्कम जर डेबिटला असेल तर ऍसेट साइडला रेकॉर्ड करा. लोनची रक्कम क्रेडिट साइडला असेल तर मित्रांनो लायबिलिटी साइडला रेकॉर्ड करा. पुढे सन्ड्री डेटर्स. डेटर्स म्हणजे कर्जदार. मागे सांगितलंय उधारीने विकलेल्या मालाचे पैसे त्या कस्टमर कडून आपल्याला येणे बाकी आणि म्हणून डेटर्स ही काय आहे? ऍसेट आहे. त्यामध्ये अनरेकॉर्डेड सेल्स ऍड होतं, त्यातून बॅड डेट्स लेस होतं, त्यातून आरडीडी देखील लेस होते, त्यातून डिस्काउंट देखील लेस होतं. अशा अनेक ऍडजस्टमेंट आपल्याला डेटर्सवर पाहिजेत म्हणून लक्षात घ्या डेटर्स ही ऍसेट आहे एवढं क्लिअर करून घ्या. पुढचा आयटम आहे किंवा पुढची ऍसेट आहे बिल्स रिसिएबल. बिल्स रिसिएबल, आता तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज मध्ये हा पॉइंट जास्त चांगल्या प्रकारे कळेल. टॉपिक नंबर 7 मध्ये मी आता एवढंच सांगेल फक्त उधारीने विकलेल्या मालाच्या बिलांचे पैसे. उधारीने विकलेल्या मालाच्या बिलांचे पैसे त्या ग्राहकांकडून आपल्याला येणे बाकी म्हणून बिल्स रिसिएबल ही मित्रांनो आपली ऍसेट आहे. पुढे आहे कॅश इन हँड. आपल्या जवळचा पैसा, मग तो खिशात असला काय, ड्रॉवरला असला काय किंवा आपल्या तिजोरीत असला काय, त्याला काय म्हणायचंय? कॅश इन हँड. आणि कॅश इन हँड आपली ऍसेट आहे. कॅश ॲट बँक, बँकेतला पैसा. बँकेचा नाही, आपला बँकेत असलेला पैसा
त्याला बोलायचंय कॅशड बँक, आणि ती देखील आपली काय आहे, ऍसेट आहे. बँक बॅलन्स, बँक कॅशड बँकलाच दुसरा शब्द वापरला जातो बँक बॅलन्स, ठीक आहे, ती देखील ऍसेट आहे. पुढे आहे लूज टूल्स. व्यवसाय म्हटलं का व्यवसायाच्या कामासाठी किरकोळ कारकोळ साहित्य लागतं. उदाहरणार्थ पहा, तुम्ही फॅक्टरीमध्ये गेला ना तर एखादी फार मोठी मशिनरी असते आणि ती बिघडली तर ती मशिनरी उचलून रिपेअर करणाऱ्यांकडे घेऊन गेली जात नाही, तर रिपेअर करणाऱ्यांनाच आपल्या फॅक्टरीमध्ये बोलवलं जातं. मग ती मशिनरी रिपेअर करण्यासाठी वेगवेगळे जे साहित्य लागलेलं असतं, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे पाहणे, स्क्रू चाव्या, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य एका भिंतीला बोर्डवरती ते व्यवस्थितरित्या अरेंज केलेलं असतं, व्यवस्थित ठेवलेलं असतात. त्या सगळ्या वस्तूंना म्हटलं जातं लूज टूल्स. आणि मित्रांनो, लूज टूल्स ही आपल्या व्यवसायाची ऍसेट आहे. ओके, लूज टूल्सलाच दुसरा शब्द वापरला जातो स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स. माझ्याकडे पेज संपलं म्हणून मी दुसऱ्या पेजेसवर ते केलेलं आहे, स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स. ठीक आहे, ती देखील काय ऍसेट आहे. लूज टूल्स देखील ऍसेट आहे, स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स देखील ऍसेट आहे. पुढे आहे लाईव्ह स्टॉक. मित्रांनो, लाईव्ह स्टॉक म्हणजे काय, तर मी 11वी मध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केली होती. कोणती? तर व्यावसायिक लोक देखील ऍनिमल्स ठेवतात सोबत. मग वेगवेगळ्या प्रकारचे ऍनिमल्स, आता शेती हा सुद्धा बिझनेस आहे आणि त्याचं देखील अकाउंटिंग आपल्याला पुढे जाऊन शिकायचंय. त्या अकाउंटिंगला बोललं जातं फार्म अकाउंटिंग. मग शेतकऱ्याकडे असणारे वेगवेगळे प्राणी, ओके, ते देखील त्याची ऍसेट्स आहे, पण त्या नावाचं अकाउंट प्रत्येक प्राण्याच्या नावानं अकाउंट बनवलं जात नाही. तर ते सगळे प्राणी कोणत्या अकाउंट अंडर रेकॉर्ड केले जातात? लाईव्ह स्टॉक अकाउंट. ओके, म्हणजे लाईव्ह स्टॉक हा ऍनिमल्सशी रिलेटेड अकाउंट आहे. कळलंय? लाईव्ह स्टॉक ही आपली काय आहे? ऍसेट आहे. स्टॉक ऑफ स्टेशनरी, आपल्याकडे काही स्टेशनरी शिल्लक राहिली आहे, वापरलेली नाही, एक ऍडजस्टमेंटच ही, ती देखील ऍसेट आहे. क्लोजिंग स्टॉक देखील ऍसेट आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस ऍडजस्टमेंट आहे, ऍसेट साइडला रेकॉर्ड केलं जातं. आउटस्टँडिंग इन्कम्स, त्यालाच इन्कम रिसिवेबल देखील म्हटलं जातं, ऍडजस्टमेंट आहे. मी का डायरेक्ट बोलतोय, कारण ऍडजस्टमेंट मी शिकवलेल्या नाहीये, ते आता पुढे जाऊन शिकणार आहोत आपण. इन्शुरन्स क्लेम, आपण आपल्या मालाचा विमा उतरवला असेल आणि मालाचे काही फायर झाला असेल, ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्याची नुकसान भरपाई जेव्हा मिळते तेव्हा ती नुकसान भरपाई आपल्याला ऍसेट साइडला रेकॉर्ड करावी लागते. पुढे आहे प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. नुसतं प्रोव्हिडंट फंड नाहीये, तर प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आहे. प्रोव्हिडंट फंडाचे टोटल 4 आयटम येतात. दोघांना डेबिट बॅलन्स असतो, दोघांना क्रेडिट बॅलन्स असतो, आणि तेही आयटम पुढे जाऊन क्लिअर करेल. पार्टनर्स करंट अकाउंट. मित्रांनो, पार्टनर्स करंट अकाउंट मे हॅव डेबिट और क्रेडिट बॅलन्स. जेव्हा पार्टनर्स करंट अकाउंटला डेबिट बॅलन्स येईल तेव्हा कुठे रेकॉर्ड केलं जातं? ऍसेट साइडला रेकॉर्ड केलं जातं. ओके, आणि इथे बॉटमला काय असणार आहे? ऍसेट साइडची टोटल, इकडे असणार आहे लायबिलिटी साइडची टोटल, आणि या टोटल समान असणार आहे, म्हणजे प्रॉब्लेम काय होणार आहे बाळांनो? टॅली होणार आहे. ओके, तत्पूर्वी आपल्याला लायबिलिटी बाजू बघायची राहिली आहे. लायबिलिटी बाजूला पहिला आयटम आहे कॅपिटल अकाउंट. आता अनेकांना वाटेल सर कॅपिटल लायबिलिटीला कसं काय, तर त्याचं रिझन मी तुम्हाला परत एकदा क्लिअर करतो. मेथड्स ऑफ कॅपिटलच्या वेळेला मी क्लिअर केलं होतं, पण तरी देखील आता क्लिअर करतो. कॅपिटल ही लायबिलिटी का? पाहणं, आपण वैयक्तिक अकाउंट नाही पाहत आहोत, आपण बिझनेसचं अकाउंटिंग पाहतोय. अजय नावाचा एक पार्टनर आहे, विजय नावाचा एक पार्टनर आहे. ह्या दोघांनीही पार्टनरशिप फर्म सुरू केली, ज्याला नाव दिलं एव्ही पार्टनरशिप फर्म. नाव काय दिलं मित्रांनो? एव्ही पार्टनरशिप फर्म. मग काय होतंय बघा, ह्या पार्टनरशिप फर्म मध्ये अजयने 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. हा पैसा कोणाचा आहे? तर अजयचा आहे. विजयने 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत, हा पैसा कोणाचा आहे? तर विजयचा आहे. आता एक साधं लॉजिक सांगतो, तुम्ही अजय आहात का? तर अजिबात नाही. तुम्ही विजय आहात का? तर नाही. तुम्ही बिझनेस आहात बांधलो, तुम्ही आर्टिफिशियल पर्सन आहात, तुम्ही बिझनेस आहात. तुम्ही बिझनेसने अजयकडून पैसे घेतलेत, विजयकडून पैसे घेतलेत. अजयकडून पैसे घेतलेत, विजयकडून पैसे घेतलेत, दोघांकडून बिझनेसने पैसे घेतलेत बिझनेस करण्यासाठी. आणि म्हणून एव्ही पार्टनरशिप फर्म अजयला 5 लाख आणि विजयला 5 लाख
आज ना उद्या देणे बाकी, आणि म्हणून बाळांनो देणे बाकी ही काय होते, लायबिलिटी होते. देणे बाकी काय होते, लायबिलिटीज होते. ठीक आहे, क्लिअर आहे बाळांनो. परत एकदा ऐका, एव्ही पार्टनरशिप फर्म विजयला आणि एव्ही पार्टनरशिप फर्म अजयला पैसे देणं लागते, आणि देणं बाकी म्हणजे काय होईल, ती लायबिलिटीज होईल. समजलं का, कळलंय का? ठीक आहे, म्हणून कॅपिटल ही लायबिलिटी आहे. म्हणून पहिलं मी पार्टनरची नावं अजय विजय ठेवलेली आहेत, अजय विजय. पुढे आहे करंट अकाउंट. जर करंट अकाउंटला क्रेडिट बॅलन्स असेल तर ते मात्र लायबिलिटीला रेकॉर्ड केलं जाईल. आता जनरल रिझर्व्ह आणि रिझर्व्ह फंड हे दोन काय प्रकार आहेत ते आता जरा समजून घेऊया. ओके, जनरल रिझर्व्ह आणि रिझर्व्ह फंड काय प्रकारे जरा समजून घेऊया. पहा, अजय नावाचा पार्टनर आहे, विजय नावाचा पार्टनर आहे. त्यांनी पैसे कोणाला दिलेले आहेत, बिझनेसला, आणि बिझनेस त्याच्या अगेन्स्ट त्यांना प्रॉफिट कमावून देईल. मग व्यवसायाचा प्रॉफिट झाला समजा 1,00,000 रुपये. ओके, व्यवसायाचा प्रॉफिट किती झाला, 1,00,000 रुपये. पण जेव्हा अजय आणि विजय त्यांचा ऍग्रीमेंट करतात तेव्हा त्यांनी असं डिसाइड केलेलं आहे की जोही प्रॉफिट आपला येईल त्या प्रॉफिटच्या 20% अमाऊंट आपण जपून ठेवायची. कशासाठी, फ्युचर पर्पज साठी. कारण बिझनेस म्हणजे रिस्क आहे, उद्या काय होईल सांगता येत नाही. मग जर रिस्क असेल बिझनेस करताना तर आज कमवलेला प्रॉफिट सगळ्याच्या सगळा बिझनेस कडून घेऊन उपयोग नाही, किंवा सगळ्याच्या सगळ्या पार्टनरला वाटून उपयोग नाहीये. तर त्या प्रॉफिट पैकी 20,000चा प्रॉफिट बिझनेस स्वतः जवळ ठेवतं, आणि उरलेला 80,000 विजयला समजा 40,000 आणि याला 40,000 असं वाटप केलं. म्हणजे फक्त 80,000चा प्रॉफिट वाटला आणि 20,000चा प्रॉफिट बिझनेसने राखीव ठेवला. ओके, एका अकाउंट मध्ये, की ज्या अकाउंटचं नाव काय, रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह. मग बिझनेसकडे तो पैसा आहे. शेवटी तो पैशावर खरा हक्क कोणाचा आहे, अजय आणि विजयचा. आणि म्हणून बिझनेस तो पैसा पार्टनरला आज ना उद्या देणे बाकी, आणि म्हणून जनरल रिझर्व्ह आणि रिझर्व्ह फंड बिझनेससाठी लायबिलिटी रेकॉर्ड केलं जातं. पण जरी ते लायबिलिटीला रेकॉर्ड केलं गेलं असलं तरी त्याला बोललं जातं अक्युमुलेटेड प्रॉफिट, म्हणजे संचयित नफा. हा जो पैसा आहे हा नफ्यातलाच हिस्सा आहे, फक्त पार्टनरला न वाटता तो बाजूला काढून ठेवलाय, जपून ठेवलाय, त्याला बोललं जातं रिझर्व्ह. सोपा अजून एक एक्झाम्पल सांगतो बाळांनो. तुम्ही घरामध्ये ज्या वेळेला असता त्यावेळेला चुकून एखाद्याला साखर खायची इच्छा होते, साखरेचा डबा उचकतो आणि त्याच्यामध्ये 200-300 रुपये सापडतात. अर्थातच ते आईने ठेवलेले असतात. आईने आपल्या वडिलांपासून लपून काही पैसे जपून ठेवलेले असतात, कारण आईला ही गोष्ट माहिती आहे की उद्या जर का काही अडचण निर्माण झाली, आपला मुलगा मुलगी आजारी पडली आणि अचानक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं किंवा कुठलंही संकट आलं तर त्या संकटापासून आपल्या कुटुंबाला वाचवता यावं ह्यासाठी हे पैसे आई बाजूला काढून ठेवत असते. आणि मग बाजूला काढून ठेवलेला पैसा तो इतर वेळेला कधीच निघणार नाही. आई बाजारला जाताना आपल्या वडिलांकडनं म्हणणार की पैसे द्या, पैसे संपलेत, तिच्या असतात पण ती त्या पैशाला हातच नाही लावत. ती वडिलांकडनं पैसे घेऊन जाणार 500 रुपये 1000 रुपये, बाजार 400-500 रुपयाचा करणार आणि उरलेले परत तिथे ठेवून देणार. पण जेव्हा कुटुंबावर एखादं मोठं संकट येईल त्यावेळेला आई पटकन त्या बर्नीमध्ये ठेवलेले किंवा एखाद्या शेजारच्या काकूंकडे ठेवायला दिलेले पैसे ते आपोआप निघतात आणि आपल्या कुटुंबाला त्यातून वाचवता येतं. अगदी तसंच आहे, आपल्या बिझनेसला 1,00,000चा प्रॉफिट झालाय, या 1,00,000च्या प्रॉफिट पैकी 20,000चा प्रॉफिट पार्टनरला न देता रिझर्व्ह अकाउंटला जमा केला जातो आणि उरलेला 80,000चा प्रॉफिट पार्टनरला वाटला जातो. मग असे साठत साठत खूप पैसे साठणार आहेत, आणि जेव्हा बिझनेसमध्ये अडचण निर्माण होईल तेव्हा त्या पैशातून ती अडचण दूर केली जाणार आहे. कळलं का? पण शेवटी बिझनेसला ते पैसे कोणाला देणं आहे, आज ना उद्या पार्टनरला आहे, म्हणून ती लायबिलिटीला रेकॉर्ड केलं जातं. पण मुळातच ती लायबिलिटी नाहीये, त्याला काय बोललं जातं, अक्युमुलेटेड प्रॉफिट, संचयित नफे.
आणि म्हणून तुम्ही जेव्हा ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ, डिझोल्युशन पाहणार तेव्हा हा जो साठलेला पैसा आहे ना, हा शेवटी त्या पार्टनरला द्यावा लागणार आहे. म्हणून पुढे जाऊन तो पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, पण आता नाही, रिकॉन्स्टिट्यूशन मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. कशामध्ये? रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप मध्ये. आता सध्या जनरल रिझर्व्ह आलं तर लॅबिलिटीला लावायचंय, कारण बिझनेस पार्टनरला आज न उद्या देणे बाकी, म्हणून ती लॅबिलिटी आहे. क्लिअर आहात बाळांनो? जनरल रिझर्व्ह आणि रिझर्व्ह फंड लॅबिलिटीला रेकॉर्ड केलं जातं. आपल्या बिझनेसने बिझनेस करण्यासाठी बँकेकडून लोन घेतलं, शेवटी आपला बिझनेस त्या बँकेला पैसे आज ना उद्या देणे बाकी, म्हणून बँक लोन ही लॅबिलिटी आहे. त्याच्यावर व्याजही बँक चार्ज करणार, ते इंटरेस्ट त्याच्यात ऍड होणार. बँक ओव्हरड्राफ्ट करंट अकाउंटवर मिळणारी फॅसिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट अधिकर्ष सवलत आपण त्याला बोलतो, करंट अकाउंटवरच मिळते. आपल्या खात्यात पैसे नसताना देखील आपण जास्तीचे जे विड्रॉ करतो त्याला बोललं जातं बँक ओव्हरड्राफ्ट, ती आपली लॅबिलिटी आहे. सन्ड्री क्रेडिटर्स, जसं आपण लोकांना उधारीने माल विकतो आणि त्या मालाचे पैसे आपल्याला येणे बाकी, म्हणून आपण ऍसेटला लिहितो सन्ड्री डेटर्स नावाने, तसंच बाळांनो आपणही काही लोकांकडून माल उधारीने खरेदी करता, मग तो खरेदी केलेला जो माल आहे त्याचे पैसे आज ना उद्या देणे बाकी, म्हणजे पेमेंट टू सप्लायर. जे काही सप्लायर्स आहेत आपल्या बिझनेसचे, त्यांना जे काही आपण अमाऊंट पेएबल आहोत ती आपली लॅबिलिटी आहे. आणि त्याच सप्लायरला, क्रेडिट सप्लायरला सन्ड्री क्रेडिटर्स नावाने ओळखलं जातं. ओके, त्याच्यामध्ये अनरेकॉर्डेड परचेसेस ऍड केलं जातं, डिस्काउंट मात्र लेस होतो. ओके, पुढे आहे पहा, बिल्स पेएबल, उधारीने खरेदी केलेल्या मालाच्या बिलांचे पैसे आज ना उद्या देणे बाकी, आणि म्हणून मित्रांनो बिल्स पेएबल ही आपली लॅबिलिटी आहे. पार्टनर्स लोन हा एक फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे. पार्टनर्स लोन पहा, इथे उदाहरण मी सांगतो. मगाशी म्हणालो होतो मी, व्यवसाय करण्यासाठी अजयने 5 लाख रुपये व्यवसायाला दिलेले आहेत. अजयने 5 लाख, विजयने 5 लाख, बिझनेस मध्ये आले 10 लाख रुपये. व्यवसायाला 3 लाख रुपये कमी पडतात. याने तर ऑलरेडी 5 लाख व्यवसायाला दिलेले आहेत, यानेही 5 लाख दिलेले आहेत, 3 लाख रुपये अजून गरज आहे. मग यांच्या पुढे दोन प्रश्न आहेत. एक तर डायरेक्ट बँकेत जा, पैसे काढा, ऍज अ लोन करा, बिझनेस लोन, बँकेकडनं लोन घ्या, किंवा दुसरा पर्याय अजून हा 1.5 लाख काढेल, हा 1.5 लाख काढेल. पण हा जो काही विजय आहे ना, तो म्हणतो नाही, माझी कॅपॅसिटी संपली, मला आता 5 लाखाच्या वर 1 रुपया मी व्यवसायात गुंतवू शकत नाही. हा बोलतोय माझ्याकडे 3 लाख रुपये आहेत, पण मी भांडवल म्हणून नाही देणार, माझ्याकडे जो असणारा पैसा आहे ना 3 लाख रुपये मी बिझनेसला देईल, पण ऍज अ लोन म्हणून, म्हणजे ऍडव्हान्स अमाउंट गिव्हन बाय पार्टनर टू पार्टनरशिप फर्म. एनी ऍडव्हान्स अमाउंट गिव्हन बाय पार्टनर टू द पार्टनरशिप फर्म, त्याला बोललं जातं पार्टनर्स लोन. आणि ते पार्टनर लोन शेवटी बिझनेस पार्टनरला आज न उद्या देणे बाकी, म्हणून बिझनेसची ती काय होते मित्रांनो, लॅबिलिटी. पार्टनर्स लोन ही बिझनेसची लॅबिलिटी. ऑदर लोन्स, काही ऑदर इन्स्टिट्यूट असतात, त्या इन्स्टिट्यूट कडनं, काही इन्स्टिट्यूशन्स कडनं आपण लोन घेतलं तर ते ऑदर लोन, किंवा मित्रांकडनं घेतलं, नातेवाईकांकडनं घेतलं, ते आपली लॅबिलिटी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, काही खर्चांचे पैसे आपल्याला द्यायचे राहिलेले आहेत, त्याला बोलतात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ती लॅबिलिटी आहे. ऍडजस्टमेंट मधून क्लिअर होईल. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्री रिसिव्ड इन्कम्स, या सगळ्या ऍडजस्टमेंट आहे. प्रोव्हिडंट फंड, 4 आयटम, त्यातले 2 लॅबिलिटीला येतात. त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऑन प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ऍड होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं बॅलन्स शीट बनतं, आणि शेवटी बॅलन्स शीट इकडे खाली दोन्ही बाजू समान झाल्या की टॅली होतं. ओके, तर मगाशी मी तुम्हाला प्रोव्हिडंट फंडाचे 4 आयटम सांगत होतो, आणि त्या 4 आयटम बद्दल आता मी एक्सप्लेन करतोय. पहा पानो, आपला बिझनेस आहे पार्टनरशिप फर्मचा, म्हणजेच मी त्याला नाव देतोय अजय विजय पार्टनरशिप फर्म. ही जी कंपनी किंवा सॉरी ही जी भागीदारी संस्था आहे ती मालक आहे, त्याला बोललं जातं एम्प्लॉयर. आणि त्याच्यामध्ये काम करणारे सगळे कर्मचारी
हे सगळे झाले एम्प्लॉई. ओके, जो जॉब देतो तो एम्प्लॉयर असतो आणि जो जॉब घेतो किंवा जॉब करतो तो असतो एम्प्लॉई. आता काय होतं बघा, आता तुम्हाला पुढे जाऊन खूप सारे ऍक्ट वगैरे शिकायचे आहेत. आता सध्या अकाउंटसाठी जे गरजेचं आहे मी तेवढंच सांगणार आहे. पहा, अजय विजय पार्टनरशिप फर्म यांनी अनेक एम्प्लॉईजला एम्प्लॉयमेंट दिलं. ओके, ज्या वेळेला एम्प्लॉयर एम्प्लॉईला जॉब देत असतो त्यावेळेला एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईचा एक ऍग्रीमेंट बनतो, त्याला बोललं जातं कॉन्ट्रॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट. असं कॉन्ट्रॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट. मग आता एम्प्लॉयरने एम्प्लॉईला ठरवलं की महिना तुला 10,000 रुपये मी पगार देईल. किती पगार देईल? 10,000. पण एम्प्लॉईच्या अकाउंटला महिन्याला पगार 9,000 जमा होणार आहे असं समजा. ओके, एम्प्लॉयर तर काय बोलला, मी तुला 10,000 रुपये महिन्याला पगार देईल पर मंथ, पण त्याला मिळाला किती? 9,000. म्हणजे ह्या 10,000तून 1,000 रुपये त्याच्या खात्यातून कट केले गेले किंवा त्याच्या सॅलरी मधून कट केले गेले, प्लस तेवढीच अमाऊंट किंवा त्यापेक्षा कमी एम्प्लॉयर त्यामध्ये ऍड करतो. म्हणजे त्याच्या पगारातून किती कट केली? 1,000. आणि एम्प्लॉयरने किती टाकली? 1,000. म्हणजे प्रत्येक महिन्याला त्याच्या नावे 2,000 रुपये त्याच्या भविष्यासाठी बाजूला काढून ठेवले जातात. बरोबर, ते बघितलं असेल बघा, तुमच्या गावामध्ये एखादा गव्हर्नमेंट मधला व्यक्ती किंवा प्रायव्हेट सेक्टर मधला व्यक्ती जेव्हा रिटायर्ड होतो, मग रिटायर्ड झाल्यानंतर त्याच्याकडे खूप जास्त पैसे येतात, मग तो लगेच गावाला फार मोठा बंगला बांधतो, गावाकडे थोडीफार शेती खरेदी करतो, गावाकडे जर त्याची स्वतःची शेती असेल तर विहीर वगैरे खोदतो, एखादी गाडी घेऊन टाकतो, मुला मुलीचं थाटामाटात लग्न करतो. मग मला एक सांगा, त्याच्याकडे एवढे अचानक पैसे येतात कुठून? तर वाहनो रिटायरमेंटच्या वेळेला त्याला रिटायरमेंट बेनिफिट्स मिळतो. तो प्रोव्हिडंट फंडाचा जो काही पैसा असतो तो नोकरीला लागलेला पहिल्या पगारापासून ते शेवटच्या पगारापर्यंत जे काही प्रत्येक महिन्याला कटिंग होत होत त्याच्या खात्यात जमा ते पैसे होत जातात आणि मग त्याच्यावरती व्याज वगैरे मिळून फार मोठी रक्कम रिटायरमेंटच्या वेळेला त्याला मिळते. म्हणजे याचा अर्थ त्या एम्प्लॉईचं, त्या कर्मचाऱ्याचं उर्वरित आयुष्य, भविष्यातील आयुष्य, म्हातारपणातलं आयुष्य सुखा समृद्धीचं जावं आणि त्याला पुढे जाऊन कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ही भविष्य निर्वाह निधीची कन्सेप्ट आहे. म्हणून पहा, त्याच्या पगारातून 1,000 कट केले, बरोबर, त्याच्या पगारातून किती कट केले? 1,000. आणि तेवढेच आपण मालक म्हणून त्याच्या खात्यात टाकणार. म्हणजे त्याच्या खात्यात किती टाकणार? 2,000. बरं, त्याचं जाऊ द्या, त्याच्या पगारातून कट केले हे तर त्याचे आहेत, पण हे 1,000 सॅलरी व्यतिरिक्त आपण त्याला 1,000 रुपये जास्ती देतोय. कशासाठी? तर त्याच्या भविष्यासाठी. म्हणून त्याला म्हटलं जातं प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. त्याला असतो डेबिट बॅलन्स. तो आहे आपला एक्सपेन्सेस. काय एक्सपेन्सेस हे कळालं का मित्रांनो? कोणाबद्दल बोलतोय मी? प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. कोणाबद्दल बोलतोय? प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. मग पीएफ कॉन्ट्रीब्युशन म्हणजे भविष्य निर्वाह निधीसाठी आपण त्याच्या भविष्यासाठी केलेलं कॉन्ट्रीब्युशन. बघा ना, त्याला पगार किती आहे? 10,000. त्याच्या पगारातून किती कट केले? 1,000. हे 1,000 आपले नाहीये, आपण एक वेगळे टाकलेले. हे जे 1,000 आहे ना ते आपण टाकलेले आहेत. हे जे 1,000 आहे आपण टाकलेले आहेत. त्याच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 2,000 जमा होणार. 1,000 त्याचे स्वतःचे आणि 1,000 आपण टाकणारे त्याच्या भविष्यासाठी. मग प्रत्येक महिन्याला पगार द्यायचा आणि त्याच्या भविष्यासाठी 1,000 बाजूला टाकायचे. आणि त्याला म्हटलं आता प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन हा आपला खर्च आहे आणि खर्चाला कोणता बॅलन्स असतो? डेबिट बॅलन्स. आणि हा खर्च जातो डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कुठे आयटम जातो हा? डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन त्याला डेबिट बॅलन्स असतो, तो आपला एक्सपेन्सेस आहे आणि कुठे रेकॉर्ड केला जातो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता पुढचं एक समजून घ्या. आता हे 2,000 आपण एम्प्लॉईच्या हातात दिलेत का नाही? ते कोणाकडे? आपल्याकडे. आपण त्याची योग्य पद्धतीने काय करणार? इन्व्हेस्टमेंट करणार त्याच्या भविष्यासाठी. पण तो पैसा काय ड्रॉवरलाच ठेवणार का? नाही.
प्रॉपर त्याची इन्व्हेस्टमेंट करणार आणि म्हणून पुढचा आयटम होतो प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट त्याला डेबिट बॅलन्स असतो आणि ती आपली काय आहे ऍसेट्स. ओके, आणि कुठे रेकॉर्ड केला जाईल मग बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला रेकॉर्ड केला जाईल. कारण सर ते आपले पैसे नाही आहेत. अरे हो, ते आपले पैसे नसले तरी सध्या त्याच्यावर ताबा आपला आहे ना, सध्या ते आपल्या हातात आहेत आणि आपण ते इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, बरोबर. मग शेवटी तो पैसा आत्ता सध्या आपल्या ताब्यात आहे म्हणून तो आपल्याला आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्सला रेकॉर्ड करावा लागेल, म्हणून तो आपल्या ताब्यात असल्यामुळे आपण कुठे रेकॉर्ड करणार आहे ऍसेट साइडला. ठीक आहे. आता पुढे एखादा एम्प्लॉई रिटायर्ड व्हायला आला, मग त्याचे जे पैसे प्रोव्हिडंट फंडाचे जे पैसे आहेत त्याला क्रेडिट बॅलन्स असणार आहे, तर ते त्याला आपण व्याजासहित देणं लागतो, आणि म्हणून बाळांनो प्रोव्हिडंट फंडाला क्रेडिट बॅलन्स असतो आणि ती मात्र लायबिलिटी आहे. 4 आयटम परत एकदा ऐका. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, प्रत्येक महिन्याला एम्प्लॉई साठी जे काही पैसे टाकत असतो त्याच्या भविष्यासाठी, तो प्रत्येक महिन्याला होणारा आपला खर्च आहे आणि म्हणून तो खर्च कुठे जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, तो जो पैसा जमा झालाय तो आपण कुठेतरी इन्व्हेस्ट करणार आणि म्हणून पीएफ खात्यात इन्व्हेस्ट केला जातो, खरं तर पीएफ अकाउंटला इन्व्हेस्ट केला जातो. मग ती इन्व्हेस्टमेंट आपल्या बॅलन्स शीटच्या कुठे रेकॉर्ड केली जाईल ऍसेटला. जर तो एम्प्लॉई रिटायर्ड व्हायला आलाय त्याचं कॅल्क्युलेशन होईल आणि किती त्याचा पैसा आलेला आहे, किती पैसा त्याचा जमा आहे, तो पैसा आपण त्याला आज ना उद्या देणे बाकी, म्हणून ती लायबिलिटी आहे. म्हणजे फक्त प्रोव्हिडंट फंडाला क्रेडिट बॅलन्स असेल तर लायबिलिटीला रेकॉर्ड करायचं आणि त्याच्यावर मिळालेलं व्याज म्हणजे इंटरेस्ट ऑन प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट याला क्रेडिट बॅलन्स असतो आणि तो मात्र प्रोव्हिडंट फंडामध्ये काय केला जातो ऍड, म्हणजे ह्या रकमेत ही रक्कम काय होते ऍड होते. म्हणून 4ही आयटम आता तुम्हाला इथे दाखवतो पहा. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस, प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट शो टू बॅलन्स शीट ऍसेट साइड, अँड प्रोव्हिडंट फंड लायबिलिटी इंटरेस्ट ऑन प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट प्रोव्हिडंट फंडामध्ये ऍड करायचे. पहा, हा आहे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पहा, तुम्हाला मी त्या दिवशी आयटम दाखवला होता बघा, प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. इथे दिसते प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, पीएफ कॉन्ट्रीब्युशन त्याला म्हटलं जातं. ओके, आणि प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, मी कलर चेंज करतो. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक महिन्याला आपण आपल्या एम्प्लॉईच्या भविष्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवतो, तो आपला खर्च आहे डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरं, तो पैसा आपल्या ताब्यात असल्यानंतर आपण त्याची प्रॉपर काय करतो इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणून मी इथं घेतलं होतं पहा प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ही आपली काय झाली ऍसेट, दोघांना डेबिट बॅलन्स आहे. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन आणि प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस, प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट शो टू ऍसेट साइड. आता ओनली प्रोव्हिडंट फंड त्याला क्रेडिट बॅलन्स असतो. रिटायरमेंटला आलेल्या एम्प्लॉईला आपण ते पैसे आज ना उद्या देणे बाकी, ती आपली लायबिलिटी, आणि त्याचं जे व्याज असेल प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंटवरचं जे व्याज असेल तेही त्याला आपण देणं लागतो, म्हणून ते प्रोव्हिडंट फंडात काय होतं ऍड होतं. ओके, कळलं इथपर्यंत बांधलो. आणि आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे ऍडजस्टमेंट. आय थिंक मला वाटते पोस्टिंगचे लेक्चर तुम्हाला कळतात. नेक्स्ट लेक्चरला ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी थोडं बेसिक ऍडजस्टमेंट बद्दल तुम्हाला कल्पना यावी यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतो. ठीक आहे पाहणो, आपला ट्रायल बॅलन्स असतो. ठीक आहे, आपला ट्रायल बॅलन्स तुम्हाला माहिती आहे 2 फॉर्मॅट आहे ट्रायल बॅलन्सचे. कोणते 2 फॉर्मॅट बोला, कोणते 2? करेक्ट, जर्नल फॉर्मॅट आणि लेजर फॉर्मॅट. ओके, असा जर्नल एंट्री सारखा फॉर्मॅट दिसला तो जर्नल फॉर्मॅट. ओके, याच्या सोबत याच्या खाली काही वाक्यांमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. 1 नंबर 2 नंबर अशी सेंटेन्स मध्ये इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे आणि त्याच इन्फॉर्मेशनला आपल्याला ऍडजस्टमेंट बोलायचंय. काय बोलायचंय? ऍडिशनल इन्फॉर्मेशन गिव्हन अलॉंग विथ ट्रायल बॅलन्स. ऍडिशनल इन्फॉर्मेशन गिव्हन अलॉंग विथ ट्रायल बॅलन्स
इज कॉल्ड ऍडजस्टमेंट. ओके, अनेक असेल तर ऍडजस्ट आर कॉल्ड ऍडजस्टमेंट्स. ऍडिशनल इन्फॉर्मेशन गिव्हन अलॉंग विथ ट्रायल बॅलन्स, त्याला काय म्हणायचंय? ऍडजस्टमेंट्स म्हणायचे. ह्या ट्रायल बॅलन्सच्या खाली इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे त्याला बोलायचंय ऍडजस्टमेंट्स. पण दोन वेगवेगळे ऍडजस्टमेंट्स असतात. जसं की ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ऍडजस्टमेंट असतील त्या सिंपल ऍडजस्टमेंट बोलूया किंवा नॉर्मल ऍडजस्टमेंट बोलूया. पण काही केसमध्ये बघा, आपला ट्रायल बॅलन्स आहे, ह्या ट्रायल बॅलन्सच्या मध्ये उदाहरणार्थ आपल्याला दिलेलं आहे रेंट 10,000. आता हा नॉर्मल आयटम झाला, पण त्याच्या ब्रॅकेटमध्ये मी लिहिलं फॉर 10 मंथ्स. ओके, तर तो सिक्रेट आयटम झाला. म्हणजे सम ऍडजस्टमेंट्स आर गिव्हन इन द ट्रायल बॅलन्स. सम ऍडजस्टमेंट्स आर गिव्हन इन द ट्रायल बॅलन्स आर कॉल्ड सिक्रेट ऍडजस्टमेंट और सायलेंट ऍडजस्टमेंट और हिडन ऍडजस्टमेंट. काही हिडन ऍडजस्टमेंट असतात. मग कशा ओळखायच्या त्या हिडन ऍडजस्टमेंट? ज्या आयटमच्या पुढे मागे कंसात, ज्या आयटमच्या पुढे मागे कंसात काहीतरी इन्फॉर्मेशन दिली जाईल त्याला सिक्रेट, सायलेंट किंवा हिडन ऍडजस्टमेंट म्हणायचं. म्हणजे इथे रेंटच्या ब्रॅकेटमध्ये लिहिलंय फॉर 10 मंथ्स, झाली सिक्रेट ऍडजस्टमेंट. किंवा मी असं लिहिलं इन्शुरन्स 3,000. आता काही इन्फॉर्मेशन दिली आहे का ब्रॅकेटमध्ये? नाही, सिंपल आयटम झाला. पण ब्रॅकेटमध्ये लिहिलं फॉर 3 इयर्स, तर बांधो ही झाली सिक्रेट ऍडजस्टमेंट. ही झाली कोणती ऍडजस्टमेंट? सिक्रेट ऍडजस्टमेंट. मग सिक्रेट ऍडजस्टमेंट कशी ओळखतो आपण? ज्या आयटमच्या पुढे मागे कंसात, ज्या आयटमच्या पुढे मागे कंसात काहीतरी माहिती असेल त्याला सिक्रेट, सायलेंट किंवा हिडन ऍडजस्टमेंट म्हणायचं. किंवा बघा ना, आपल्याला असं दिलं इन्व्हेस्टमेंट समजा 50,000, नॉर्मल आयटम दिलेला आहे, पण त्याच्या पुढे मी इन्फॉर्मेशन वाढवली 10% इन्व्हेस्टमेंट, झाला सिक्रेट आयटम. किंवा 15% बँक लोन, क्रेडिटला आहे, लायबिलिटी आहे, पण सिक्रेट ऍडजस्टमेंट झाली. म्हणजे सिक्रेट ऍडजस्टमेंट कशी ओळखायची? ज्या आयटमच्या पुढे मागे कंसात काहीतरी इन्फॉर्मेशन दिली जाईल त्याला बोलायचे सिक्रेट, सायलेंट किंवा हिडन ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट म्हणजे काय? ट्रायल बॅलन्सच्या खाली सेंटेन्स मध्ये जी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते त्याला ऍडजस्टमेंट म्हणायचं. ऍडिशनल इन्फॉर्मेशन गिव्हन अलॉंग विथ ट्रायल बॅलन्स त्याला ऍडजस्टमेंट बोला. सम ऍडजस्टमेंट्स आर गिव्हन इन द ट्रायल बॅलन्स त्याला सिक्रेट ऍडजस्टमेंट, सायलेंट ऍडजस्टमेंट किंवा काय बोला, हिडन ऍडजस्टमेंट. ओके, आजचं लेक्चर नक्कीच तुम्हाला कळलं असेल. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट मी तुम्हाला ऑलरेडी आता लेक्चर अपलोड केल्यानंतर पाठवेल. पहिल्यांदा संपूर्ण लेक्चर नीट मनापासून पाहायचा आहे आणि प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट लिहून झाला असेल, त्याच्या पुढे बॅलन्स शीटची इन्फॉर्मेशन लिहायची आहे आणि नंतर बॅलन्स शीटचा फॉर्मॅट प्रिपेअर्ड करून ठेवायचा आहे. मग उद्यापासून आपण कशाला सुरुवात करतोय? ऍडजस्टमेंट. कमीत कमी 3 दिवस ऍडजस्टमेंटला जातील किंवा 2 तरी मिनिमम 2 ते 3 दिवस जातीलच. पण त्या ऍडजस्टमेंट समजल्या एकदा तरच प्रॅक्टिकली प्रॉब्लेम कळतो. आता कदाचित बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही कानावर बडबड वाटत असेल, पण बांधो हीच बडबड म्हणजेच इंट्रोडक्शनचे लेक्चर असतात. हे नीट कळाले तरच प्रॉब्लेम कळतात. डायरेक्ट प्रॉब्लेम कधीही कोणाला कळणार नाही. आणि जरी कळाले तरी ते शेवटपर्यंत लक्षात राहत नाही. बऱ्याचशा चुका होतात. बरेचसे विद्यार्थी इंट्रोडक्शनचे लेक्चर नीट न ऐकल्यामुळे त्यांचे फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम टॅली होत नाही. अनेक चुका होतात, अनेक मिस्टेक्स होतात आणि त्या मिस्टेक होऊ नये, ते एरर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर अगोदरचे लेक्चर वारंवार रिपीट करून बघा, काही प्रॉब्लेम नाही. पण सिक्वेन्स वाईज बघा. पहिला बघितला, मग दुसरा, मग तिसरा, मग चौथा. नाहीतर शेवटचा पहिला बघतोय मग उलटा सुलटा काही कळणार नाही. कारण लेक्चर घेताना हे लिंक वाईज मी घेत असतो. प्रत्येक लेक्चर म्हणजे पुढचा लेक्चर घेताना आदल्या लेक्चरची त्याला लिंक असते. ओके, चालेल, थांबूया. धन्यवाद.